जिनेन्द्रवरनेमि चन्दमकरन्दं नयनभूषणोदयं जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रवणी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रोडेक्षर सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वत्सल सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। नमस्कार की जय। हमारी पास आपलं प्रकरण झालेलं आहे क्षेत्राधिकार। लेशा मार्गणीमध्ये क्षेत्राधिकार शुभ लेशावाल्या जीवांचं क्षेत्र सांगतात। पहिला अशुभ लेशावाल्यांचं सांगितलं आता शुभ लेशावाल्या जीवांचं क्षेत्र। तर त्याच्यामध्ये आपण काल बघितलं होतं मारणारी समुद्राचं क्षेत्र काढताना की मरणाऱ्या जीवांचं संख्या असंख्यात्व भाग, त्याच्यापेक्षा विद्रगतीवाल्या असंख्यात्व भाग, त्याच्यापेक्षा असंख्यात भाग मारणारी समुद्रात करणार, असंख्यात भूभाग मारणारी समुद्रात करणारे। तर ते गाथेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ती गाथा वाचायची राहिली 544 नंबरची गाथा आहे ती गाथा वाचायची घेऊ। मरदी असंख्येच्चरिमं तस्सा संखाय विग्रहे होन्ति तस्सा संकं दूरे ओवादे तस्य कु असंख्यं मरदि असंख्येच्चरिमं तस्सा संखाय विग्रहे होन्ति तस्सा संकं दूरे ओवादे तस्य कु असंख्यं। काल आपण बघितलं होतं तेच गाथेमध्ये सांगितलेलं आहे। मरदि असंख्येच्चरिमं जेवढे स्वस्तान जीव आहेत त्यातले असंख्यातावा भाग प्रमाण जीव एका समयामध्ये मरणाऱ्यांची संख्या आहे। जे मरण पावले तर एवढे जास्तीत जास्त एवढे मरू शकतात। सौधर्म पण ऐशन स्वर्गातल्या देवाचं काढलं होतं त्याला पहिल्याच्या संख्यात्या भागानं भागलं तर तेवढे जीव मरणाऱ्या जीवांची संख्या आहे। त्याच्यानंतर जे मरणारे जीव आहेत त्याच्यामध्ये पुन्हा असंख्याय विग्रहे होती त्याचा असंख्यात भूभाग जीव जे पहिल्याच्या असंख्यात्या भागाला भागायचं आणि त्याला भूभाग काढायचा तेवढे जीव विग्रह गतीने जाणार आहे। म्हणजे दोन येणार मरणाऱ्या जीवांच्या मध्ये रुजुगती आणि विग्रहगती। तर रुजुगतीने जाणारे असंख्यात भाग आणि असंख्यात भूभाग जीव विग्रहगतीने जाणाऱ्या जीवांची संख्या असणार। आणि तसा संकम दूरे जे विग्रहगतीमध्ये जाणारे जीव आहेत त्यांच्यामध्ये मार्गांतिक समुद्रात करणारे भूभाग तिथं गाथेत नाही सांगितलं परंतु लावायचं तिथं मार्गांतिक समुद्रात करणारे असंख्यात भूभाग आहेत आणि त्या मार्गांतिक समुद्रात करणाऱ्यामध्ये तसं असंख्यम दूरे दूर मार्गांतिक करणारे त्याचा असंख्यात भाग आहे। तसं असंख्यम ओवादे आणि जे दूर मार्गांतिक समुद्रात करणारे त्याचा पण असंख्यात भाग उपपादामध्ये असणार म्हणजे एका समयामध्ये असणारे जीव ते उपपादामध्ये ते असंख्यात भाग आहेत। असं कुठं पण लावताना ती संख्या काढताना असं क्रमानं ते भाग देत जायचं। मरणारे जीव किती, विग्रहगतीवाले किती, मार्गांतिक समुद्रात करणारे किती, दूर मार्ग ते करणारे किती आणि उपपादाने किती। तर त्याचा असंख्यात भाग, असंख्यात भूभाग, असंख्यात भूभाग, पुन्हा असंख्यात भाग, पुन्हा असंख्यात भाग असे 5 संख्या सांगितली। करणारे एक भाग आणि सफेद करणारे भूभाग। इस पर वायु होते इधर नहीं जा रहे हो। तर हे काढलं होतं काल पण। आता काल आपण तेजोरेषा आणि पद्मरेषा दोन्हींचे क्षेत्र पाहिलं होतं।
नो अपेक्षेने. आता शुक्रलेले शवाले जीवनचं क्षेत्र म्हणजे सामान्यपणे सगळं लोकांचा असंख्याताव भागच आहे. जेवढं पण क्षेत्र काढलं ते लोकांचा असंख्याताव भागच येतो. शुक्लले शवाले जीवांचं प्रमाण काढताना शुक्लले शवाले जीवांची संख्या काय मग आपण सांगितली होती. किती आहे संख्या? तेजोलेशावाले ज्योतिष देवामध्ये साधिक करायचं. पद्मलेशामध्ये तिरेंचे पद्मलेशावाले जे त्याच्यामध्ये साधिक करायचं. आणि शुक्ललेशामध्ये पल्ल्याचा असंख्याताव. सूच्यंबुलाचा असंख्याताव भाग म्हटला तर तो सुद्धा कसा आहे? सूच्यंबुला असंख्याताव भाग तो पल्ल्याचा पण असंख्याताव भाग आहे. कारण सगळे शुक्ललेशावाले जीव मिळून 13व्या सर्गापासून ते अणुत्तर पर्यंत सगळे मिळून पल्ल्याचा असंख्याताव भागच आहे. सगळे मनुष्य गेलेले आहेत ना तिथं. तेरेंचे 16व्या सर्गापर्यंत तेरेंचे जातात, परंतु ते सुद्धा संवेदृष्टीत जातात, फक्त मिथ्या दृष्टी जात नाही. आणि मिथ्या दृष्टी सुद्धा तेरेंचे किती आहेत? पल्ल्याचा असंख्याताव भागच. म्हणून ते सांगितलं काय की पल्ल्याचा असंख्याताव भाग जीव शुक्ललेशावाले आहे. शुक्ललेशावाले जीव किती? पल्ल्याचा असंख्याताव भाग. आता त्याच्यामध्ये स्वस्थानवाले किती? तर ह्याच्यामध्ये संख्यात भाग करायचे. संख्यात भूभाग संख्यात भूभाग करायचे. असंख्यात भूभाग नाही. याच्यामध्ये प्रमाण किती काढायचं? स्वस्थानवाले विहार व स्वस्थान वेदना समुद्रात कशा समुद्रात आणि व्यक्ती समुद्रात ही जीवराशी आहे. तर संख्याकाचा भाग घेऊन जे भूभाग येईल ते ओळीने काढायचे. स्वस्थानवाले किती आहेत? एक अंक संतुष्टी घेऊन काढा. म्हणजे तुम्हाला तर लक्षात येते सोडा. आता नवीन लोक नाही जायचं जास्त तर टाइम कळेल. अंक संतुष्टी घेऊन काढा लक्षात येते. शुक्ललेशावाले जीव 1 लाख आहे. किती आहे? 1 लाख मांडले आपण. आहे पल्ल्याचा संख्याताव भाग 1 लाख मांडले आणि संख्याताची संतुष्टी 5 मांडली. आता त्यामध्ये 5 ने भाग दिला. एक भाग किती आला? 20,000. मग बहुभाग काढत असेल तर काय करायचं? याला 4 ने गुणायचं म्हणजे बहुभाग येणार. 4 ने गुणलं तर किती येणार? 80,000. हा पहिला भूभाग आला. हे कोण असणार? स्वस्थानवाले असणार. आता राहिला एक भाग 20,000. त्यावेळेला पुन्हा काय करायचं? संख्यातानं भागायचं आणि एक कमी संख्यातानं गुणायचं म्हणजे दुसरा भूभाग येणार. 5 ने भागला 20,000 किती येणार? 4,000. 4,000ला 4 ने गुणलं तर किती येणार? 16,000. हा भूभाग आला दुसरा विहारवत स्वस्थानवाले जीव. 1 लाखामध्ये 80,000 स्वस्थान झाले. 16,000 विहारवत स्वस्थानवाले झाले. राहिले किती आता? 4,000. हे 5 ने भाग दिल्यानंतर देतो 1 भाग येतो. मग तो 1 भाग किती आहे? 4,000. त्याला पुन्हा 5 ने भागलं तर एक भाग किती येणार? 800 येणार. हा 1 भाग झाला. आणि बहुभाग काढायसाठी 4 ने गुणलं 832. ते कोण आले? वेदना समुद्रातवाले जीव आले. आता एक भाग किती राहिला? 800. त्याला पुन्हा संख्याकाचा भाग दिला. 5चा भाग दिला. किती आले? 160. हा 1 भाग झाला. बहुभाग काढायसाठी 4 ने गुणलं. 4 × 24 640. बरोबर आहे ना? 640 कोण आले? कशा समुद्रात. आणि एक भाग राहिले. किती राहिले? 160.
ते कोण येणार? वैश्विक समुद्रातवरती. तिथं वेगळे घ्यायचे नाही, ते जीव सगळे घ्यायचे. कधी जीव वेगळे घेतले तर मग पुन्हा ते त्या जीवांच्या संख्येमधून काढावं लागते. ह्या जीवांच्या मधून वेगळे समुद्राद्वारे पण जीवांची संख्या घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे जसं भूभाग केलं तसं इथे हे अर्थसंदृष्टीनं करायचं फक्त. एकदम सोपं आहे. तुम्ही लक्ष दिलं तर सगळं सोपं आहे. संसार सोपं आहे की नाही? त्याच्यापेक्षा सोपं आहे संसारापेक्षा. संसार सगळ्या हिशोब सगळं बरोबर ठेवतो. किती रक्कम आली, किती खर्च झाली, त्या मुलाला किती द्यायचं, त्या सुनेला किती द्यायचं, सगळं हिशोब येते की नाही? आणि तर मात्र हिशोब करायला हे काय नाही, सोपी शिकवायला ते सगळं करून नाही मला सोपं एकदम. सत्तान किती येणार? पल्ल्याचा संख्या भागाला 5 भागाची संख्या झाली. आणि ते काय नाही, तिथे आकडेमोड जर करावं तर काय करायचंच नाही, नुसतं तसेच ठेवायचे. तर ह्या हे एकूण संख्येमधले एवढे बहुभाग जीव स्वस्तांवाले आहेत. जसे इथं 80,000 आहे. दुसरे आता बिहार व स्वस्तांवाले हे पुस्तक आहे. आता खाली खाली त्याच्या पुढे त्याची हे घ्यायला क्षेत्र नाही. बिहार व स्वस्तांवाले येणार. जे राहिलेला एक भाग आहे हा एक भाग, त्याला पुन्हा 5 भागायचं आणि 4 कोण आहे? हा दुसरा भूभाग आहे. हे कोण आहे? बिहार व स्वस्तांवाले. पुन्हा एक भाग राहिला की पल्ले भागिले असंख्या भागिले 5 आणि 5 हा एक भाग राहिला. त्याला पुन्हा 5 भागायचं आणि 4 कोण आहे? हे कोण येणार? वेदना समुद्रातवाले. आणि अशा गोष्टी आपण हाताला पण करायच्या म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येते. पल्ल्याचा असंख्याचा भाग हा एक भाग पुन्हा 5 भाग देणार 4 पूर्ण हे कोण येणार? त्याच्या संख्या. त्याच्यानंतर राहिलेला एक भाग बिहार व स्वस्तात हे वेगवेगळे समुद्रातवाले येणार. हा एक भाग आहे. हे कोण येणार? तर शुक्ल लेशामध्ये हे 5 जीवांचं प्रमाण काढलं. आता ह्याला काय करायचं? एका जीवाचं क्षेत्र काढायचं आणि त्याने गुणायचं. एक जीवाने एवढी जागा व्यापली तर एवढ्या जीवांची किती जागा होणार असं. आता मी एवढी जागा व्यापली, आता इथे किती जीव आहे संख्यामध्ये आपण काढलं किती येणार? शेवटी 160 आले की एक भाग राहिलेला एक भाग. आणि सगळ्यांची बेरीज करा 1 लाख आली की नाही बघा. 80,000 16,000 नंतर 3200 नंतर 740 जर 160 सगळी म्हणून पुन्हा 1 लाख झाली बेरीज. जमा खर्च बरोबर झाला. आता इथं ह्या जीवांचं प्रमाण काढलं हे असंख्यात हे वास्तविक गणिताच्या अपेक्षेनं. आता याच्यामध्ये त्या जीवांचं जे एका जीवाचं जेवढं क्षेत्र आहे ते काढून त्याला गुणायचं म्हणजे सगळ्या जीवांचं मिळून क्षेत्र येणार. एका जीवाने मी एवढी 2 फूट जागा व्यापली. आता इथं 25 जीव आहेत, त्याची किती जागा होणार? 25 गुणिले 2 करणार म्हणजे 50 फूट झाली जागा. तसं इथं ते क्षेत्र करते. तर शुक्ल रेषावाल्या जीवांचं पण शरीराची अवघानं किती आहे? तर 13व्या स्वर्गातल्या जीवापासून येणार की नाही स्थूल रूपानं. 12व्या स्वर्गात पण काही जीव आहेत परंतु बहुभागापेक्षा 13व्या स्वर्गापासून शुक्ल रेषा घेणार. तर 3 हात त्यांची उंची आहे. 3 हात उंची आणि त्याचा 10वा भाग विस्तार व्यास मुख विस्तार म्हणतात त्याला. तर त्याचा व्यास काढल्यानंतर किती येणार? 3 हात त्याला 3 गुणायचं म्हणजे काय ते परिधी. व्यासाच्या तिप्पट परिधी. परिधी म्हणजे गोलाई पूर्ण शरीराची पूर्ण गोलाई का हे आपले 3 हात आहे तर पूर्ण गोलाई किती येणार? 3 त्रिक 9 हात येणार. आणि त्याचं क्षेत्रफळ मधलं काढायचं सगळं क्षेत्रफळ तर ते किती येणार? व्यासाचं 4था भागानं गुणायचं. 3 हात भागिले
हाताचा 10वा भाग हा व्यास येणार. 3 हात उंची आहे आणि मुख विस्तार किती आहे? 3 हाताचा 10वा भाग. म्हणजे जेवढी उंची असते त्याचा 10वा भाग त्याचा विस्तार. हा विस्तार असतो ना, किती घ्यायचा? 10. ते 10वा भाग, उंचीचा 10वा भाग. तर काय झाला हा, म्हणून 3 हाताचा 10वा भाग. त्याला तिन्ही गुंड परिधी आली. नंतर पुन्हा त्याला व्यासाच्या 4थ्या भागाने गुंडलं तर त्याला क्षेत्रफळ आलं. जे पूर्ण एक फक्त गोलाई घेतली कडा फक्त तर ती परिधी झाली आणि मग सगळी जागा घेतली तर ते काय झालं? क्षेत्रफळ झालं. आणि त्याच्यानंतर त्याची उंची त्याला गुणायचं म्हणजे घनफळ येते. त्याची उंची किती आहे? 3 हात आहे शरीराची उंची. ही एक भाग आला इथं परिधी आणि सगळं पूर्ण क्षेत्रफळाला बोलायचं आणि पूर्ण उंचीने गुणलं की पूर्ण शरीराचं घनफळ आलं. तर ह्या हाताचं आता अंगुलामध्ये रूपांतर केलं आणि त्याचं पुन्हा प्रमाण अंगुलामध्ये रूपांतर केलं तर किती येणार अवधाना? ते त्याप्रमाणे त्या दिवशी कसं केलं तर 96 गुणिले 96 गुणिले 96 करायचं. म्हणजे हात नाही 96 नाही करत. हाता एक हातामध्ये 24 अंगुल होतात. 24 गुणिले 24 गुणिले 24 करतात. हाताचा अंगुल करते तर धनुष्याचा अंगुल केलं होतं ना. आता इथं हाताच्या अंगुलामध्ये करायचंय तर एका हातामध्ये 24 अंगुल होतात. मग 24च्या घनाने गुणायचं आणि प्रमाणांगुल मध्ये करण्यासाठी 5च्या घनाने भागायचं. मग सगळे मिळून खालचा भागाकार मोठा येणार आणि वरचा छोटा येणार. म्हणून घनांगुलाचा संख्यात्मक भाग. जे आपण सगळं काढलं तर तुम्हाला येईल लक्षात असं. म्हणजे 24 24 24 गुणाकाराने 500 500 500 गुणाकार तर तो वरची संख्या कमी येणार, खालची मोठी येईल. म्हणून एकाचा संख्यात्मक भाग म्हणजे एका अंगुलाचा संख्यात्मक भाग जे घनांगुल भागिले संख्या. एका जीवाच्या अवघाण्याचं प्रमाण. एक जीवाची अवघाने किती? घनांगुलाचा संख्यात्मक भाग. कोणत्या पेक्षा त्याचं प्रमाणांगुलाचा घनांगुल घ्यायचं. म्हणून घनांगुलाचा एका उच्चेदांगुलाच्या अपेक्षेने संख्या घनांगुल येणार परंतु ते प्रमाणांगुलाच्या अपेक्षेने घेतो ना क्षेत्र म्हणून तर घनांगुलाचा संख्यात्मक भाग येणार. तर एका जीवाचं घनांगुलाचा संख्यात्मक भाग तर एवढ्या सगळ्या जीवांचं किती? तर त्याला गुणलं जीवाच्या संख्येने तर हे कोणाचं क्षेत्र आलं? स्वस्तिक रेषामध्ये स्वस्तान क्षेत्र आलं. बसायला कळालं आता तुम्हाला? कळालं नाही? मग लक्ष द्यायचं. आणि दुसरं विहार व स्वस्थान. आता विहार करत जाणार देव किती योजन जाणार? संख्यात योजन पर्यंत जाणार. तर त्याचं क्षेत्र काढलं त्याचं घनांगुलामध्ये रूपांतर केलं तर संख्यात योजनाची अंगुल किती होणार? संख्यात घनांगुल होणार. म्हणून तिथं काय ना संख्यात घनांगुल. संख्यात घनांगुल विहार व स्वस्थानाचं क्षेत्र आहे त्यानं गुणलं तर हे पूर्ण विहार व स्वस्थानाचं म्हणजे एक जीव संख्यात योजनापर्यंत विहार करतो आणि त्याचं संख्यात सूचनगुल गुणिले सूचनगुलाचं संख्यात्मक म्हणजे संख्यात घनांगुलच होणार. सगळं गुणाकार केलं तर संख्यात घनांगुलच होणार. सूचनगुलाचा संख्यात्मक भाग गुणिले संख्यात योजन गुणिले सूचनगुलाचा संख्यात्मक भाग गुणिले सूचनगुलाचा संख्यात्मक भाग. एवढं एका जीवाचं विहाराचं क्षेत्र आहे. हे संख्यात संख्या आहे. कितीतरी संख्यात योजन संख्या पण खूप मोठी आहे. संख्यात योजनापर्यंत आपण विहार करतो तर एवढं क्षेत्र आलं तर हे ह्याचं सगळ्याचं प्रमाण मिळून तिथे येणार संख्यात घनांगुल. संख्यात घनांगुलांना गुणलं तर विहार व स्वस्थानाचं क्षेत्र आहे. तर वेदना समुद्राचं क्षेत्र किती येणार? मूळ शरीराचं जे घनफळ आलेलं आहे त्याला 9 पट करायचं आणि सरासरी काढण्यासाठी अर्ध करायचं म्हणजे 9/2 9 भागिले 2 गुणायचं म्हणजे 4.5 गुणा. वेदना समजलं का हे?
वेदना समुद्रात करत असताना आतून प्रदेश एक प्रदेशापासून ते तिप्पट पर्यंत वाढतात. मग सगळ्यांचे तेवढे वाढत नाही, कोणाचे कमी जास्त असे होणार. मग सगळ्यांची सरासरी काढायची असेल तर त्याला काय करायचं, शेवटच्या तिप्पटला पहिला जो एक प्रदेश आहे तो जोडायचा आणि अर्धा करायचा, म्हणजे त्यातलं सरासरी प्रमाण निघते. म्हणून तिथे काय झालं, 4.5 पट झाले. मूळ अवघाण्यापेक्षा तिप्पट त्याचा व्यास असल्यामुळं त्याचे जे घनफळ येते ते 9 पट येते आणि सरासरी काढण्यासाठी त्याला अर्ध केलं. म्हणून घनांकुळ भागिले संख्यात हे मूळ शरीराचे अवघान त्याला 9/2 गुणलं तर एका वेदना समुद्राचं एका जीवाचं क्षेत्र आलं. मग एवढे जीव आहेत तर एवढ्या जीवाने गुणलं तर पूर्ण वेदना समुद्राचं क्षेत्र येणार. तसंच कशा समुद्रामध्ये पण 4.5 पट करायचं मूळ शरीरापेक्षा. म्हणून तर पण घनांकुल भागिले संख्यात आणि 9/2 ते गुणलं की कशा समुद्राचं क्षेत्र येणार. आणि वैक्रिक समुद्राचं किती येणार, तसं बिहार व स्वस्तांचं आहे तसं वैक्रिक समुद्राचं आहे. उत्तर विक्रिया करून हाती वगैरे स्वरूप धारण करतात ना, तर संख्या योजनापर्यंत ते त्यांची विक्रिया असते आणि विक्रियेचं सुद्धा अवघानात ते संख्या घनांकुल वगैरे येते. मोठा हाती 1-1 लाख योजनाचं करतात ना हातीचं रूप वगैरे. तर हा 13व्या सर्गापासून 12 सर्गापर्यंत देव आहे ना. हा साराजच घ्यायचं तर मार्मांकिताचं काढताना साराज आहे ना 16 सर्गापर्यंत मध्य लोकापासून. इथं व्यतिरेक आणि विहारमध्ये ते सगळं घेत नाहीत, मार्मांकितमध्ये घेतात. व्यतिरेकमध्ये संख्या योजनाच घेतात. किती पान नंबर किती? पान नंबर 753. 753 पानावर वेदनामध्ये का तिथं ते 5 लिहिले ना, तिथं 2 करायचं. 9/2 पाहिजे. तिथं 2 केलं की परंतु एकदा 5 लिहिलं पण एकदम 3 लिहिले की नाही. आपण क्रमाने जातो. 5 एकदा लिहिलं पण 5 दोनदा लिहायला पाहिजे. हे वेदना समुद्रातवाल्यांचे आहे ना. हे पहिला स्वस्तांवाल्यांचं त्यांनी मधलं घेतलं नाही. कुठलं घेतलं नाही, विहार स्वस्तांवाले घेतले नाहीत. एकदम वेदना समुद्रातवाले घेतले. विहार स्वस्तांचं नंतर सांगितलं त्यांनी. त्यामुळे एकदम 3दा दिसत तुम्हाला. 2चं 5 येणार की नाही ते विहार स्वस्तांवाले येणार आणि ते पुढे सांगितले त्यांनी. पहिल्यांदा वेदना समुद्रातवाले सांगितले, कशा समुद्रातवाले सांगितले आणि मग त्याच्यानंतर पुढे विहार स्वस्तांवाले 755 पानावर पहिल्या ओळीत. हा म्हणजे मध्ये पाहिजे होतं ते विहारचं नंतर सांगायचं तर मग नंतर दिले त्यांनी. तर हे 5 पदांच्या पेक्षा इथं काय करणार आपण, संख्या घनांकुलानं गुणणार. घनांकुल गुणिले संख्या यानं गुणलं की काय आलं, ते क्षेत्र वैक्रिक समुद्राचं क्षेत्र. शुक्ल रेषामध्ये वैक्रिक समुद्रात पदामध्ये क्षेत्राचं प्रमाण आहे. आता पुढं 5 पदांचं क्षेत्र झालं. त्याच्यामध्ये काय शंका आहे का असं तर विचारा करा. तर ते दोन्ही संपलेले आहेत. हे झाले की प्रकरण संपणार. पुढचं प्रकरण सुरू होणार. त्या शंका असं तर विचारा. पुढे आता मानवी समुद्रात उत्पाद अजून हे करतात. तेज समुद्रात, आहार समुद्रात आणि केवली समुद्रात अजून 5 पद राहिले. आता मानवी समुद्रात काढत असताना त्याचं क्षेत्र किती येणार. मानवी समुद्रात करणारे त्याचा परत त्याचे प्रमाण काढायचं. एका समयात मरणाऱ्या जीवांची संख्या, परत रुजुगतीनं विग्रहगतीनं जाणाऱ्या जीवांची संख्या, त्याच्यामध्ये मानवी समुद्रात करणाऱ्या जीवांची संख्या, त्याच्यामध्ये
दूर मानते करणाऱ्या जीवांची संख्या असं काढायचं म्हणजे विभागक संस्थांमध्ये त्यांचं मूळ शरीर आणि तिथल्या केलेलं शरीर हे दोन्ही पण मोजलं जाणार का त्या क्षेत्रामध्ये काम कुठं विभागक संस्थांमध्ये देवाचं मूळ शरीर विक्रिया केलेलं ते शरीर आणि ते मधल्या सूक्ष्मांचा सगळं मिळूनच संख्यात आता मारणांतिक समुद्रामध्ये जीवांची संख्या जी आहे ती किती असणार आहे ते संख्यात काढायची गरज नाही तर कारण का मारणांतिक समुद्रात करणारे जीव संख्यातच असणार कारण का 13व्या सर्गापासून जे पुढचे जीव मनुष्य गतीमध्येच उत्पन्न होणार निर्माण ते त्यांचे होत नाही 12व्या सर्गापर्यंतचे देव ते त्यांचे होतात 13व्या सर्गापासूनचे देव ते त्यांचे होत नाही मनुष्यच होणार मग मनुष्यांची संख्या किती आहे संख्यातच तर तिथं मरण एका समयात मरण हे मनुष्यतेमध्ये किती येणार जीव संख्यातच थोडेच येणार 10, 5, 15, 20 एवढेच येणार जास्त असं येणारच नाही म्हणून संख्यात जीव मारणांतिक समुद्रात करणार आहे आता फक्त मारणांतिक समुद्राचं क्षेत्र काढायचं आणि त्याला संख्याताने बनायचं हे काढायची तिथं काही गरज नाही विग्रहगतीवाले किती मानसगतीवाले किती ऋजुगतीवाले किती हे काय काढायची गरज नाही संख्यात जीव मारणांतिक समुद्रात करणारे आहेत तर एका जीवाचं क्षेत्र समुद्राचं किती आहे तर 16 सर्गाची उंची इथून किती आहे 6 राजू इथून मारणांतिक समुद्रातच म्हणजे तिथला देव मारणांतिक समुद्रात करणार कुठं करणार मनुष्य लोकांमध्ये ते त्यांच्यामध्ये उत्पन्नच होणार नाही तो मनुष्यामध्ये तो मारणांतिक समुद्रात करणार तर तिथून 6 राजू लांबी त्याची होणार उंची आणि त्याचं जे प्रदेश येणार आत्मप्रदेश संचयकुलाचा संख्यात्मक भाग जाडी आणि उंची त्याची संचयकुलाचा संख्यात्मक भाग येणार असं म्हणलं त्याला तर किती क्षेत्र होणार मारणांतिक समुद्रात करणारे जीव तर संख्यातच असणार आहे त्याचं क्षेत्र मारणांतिक समुद्राचं क्षेत्र एका जीवाचं किती होणार जगसरणी भागिले 7 म्हणजे काय झालं राजू किती आहे 6 राजू उंची आणि रुंदी आणि उंची किती आहे सूच्यंगुलाचा संख्यात्मक गुणिले सूच्यंगुलाचा संख्यात्मक एवढं क्षेत्र येणार एका जीवाचं म्हणजे इथं काय होणार हा प्रतरांगुलाचा संख्यात्मक भाग येणार जगश्रेणी भागिले 6 ते राजू झाला 6 राजू आणि प्रतरांगुलाचा संख्यात्मक भाग आणि किती करणारे जीव संख्यातच तर संख्यातनं गुणायचं म्हणजे काय होणार इथं मारणांतिक समुद्राचं क्षेत्र येणार सोपं आहे 2-3 वेळा झाला तर ते यायला पाहिजे पहिल्या दिवशी जर अवघड वाटलं असेल दुसऱ्या दिवशी जरा सोपं आणि आता एकदम सोपं झालं कुठली पण गोष्ट पुन्हा झाली रिव्हिजन की आपल्याला कळतं ते लक्षात येईल कधीच आपण ऐकणार नाही तर कधीच समजणार नाही आणि एकदा ऐकलं तर जरा कळलं पुन्हा ऐकलं की आणि जरा कळतंय पुन्हा ऐकलं की आणि जरा कळतंय असं ते गोष्ट सांगतात ना आईन्स्टाईन कोण त्याची गोष्ट सांगतात पहिल्या दिवशी शाळेत जाऊन आला मग आईने आल्यानंतर विचारलं काय समजलं नाही तुला मग मी शिकवते तुला आई काय म्हटली मी शिकवते आणि आई काय म्हणते अनपढ तिला वाचता पण येत नव्हतं आणि ते आई काय म्हणते मी शिकवते तुला बस मग म्हणते की वाच काय समजलं नाही वाचून दाखव वाचलं मग काय समजलं काय नाही समजलं अजून एकदा जरा मला वाचून दाखव दुसऱ्यांदा वाचलं काय समजलं थोडं समजलं पुन्हा अनेकदा वाच म्हणते असं त्याला 5-6 वेळा वाचायला लावलं मग त्याला थोडं प्रत्येक वेळेला समजत गेलं मग आता काय म्हटलं आता समजलं म्हणजे कुठली पण गोष्ट आपण ते पुन्हा वाचल्यानंतर ते आपल्याला लक्षात येते म्हणून हे ऐकत राहायचं आपण कधी ना कधी तर आपल्याला कळत ते आणि ऐकायचा थोडा प्रयत्न पण केला की आपल्याला लक्षात येतं तर मारणांतिक समुद्रात जीवांचं क्षेत्र किती आहे एवढं 6 राजू
गुणिले प्रतरांगुलाचा संख्यात्मक भाग गुणिले किती येणार संख्या. संख्याचे वेगवेगळ्या तरतील तर 6 राजूपर्यंत असे वेगवेगळे सगळ्यांचे येतील क्षेत्र. ते सगळे हे केलं गुणाकार की एवढे. आता त्यानंतर हे जर क्षेत्र हा समुद्रातच पहिला सांगतोय. तेजस समुद्रात उत्पादन शेवटी सांगतोय. तेजस समुद्राचं क्षेत्र ते कसं येणार. जसं आपण तेजस आणि ह्याचं काढलं ते तेजलेशीचं आणि पद्मलेशीचं तसंच येणार. संख्या घनांगुलापर्यंतच काय होणार ते 12 योजन गुणिले 9 योजन गुणिले सूचकुलाचा संख्यात्मक भाग गुणलं की संख्या घनांगुल येते. आणि करणारे जीव किती असणार शुक्ललेशामध्ये संख्यातच. तेजलेशापेक्षा पद्मलेशावाले कमी आणि पद्मलेशावाल्यापेक्षा पण शुक्ललेशावाले कमी असणार म्हणून संख्याचा जीव असतात. पण तेजस समुद्राचं क्षेत्र किती येणार संख्या घनांगुल गुणिले संख्या. आर समुद्राचं क्षेत्र किती येणार संख्या घनांगुल गुणिले संख्या. पण संख्यात योजनेचं क्षेत्र असलं की त्याचं अंगुलामध्ये रूपांतर केलं तर किती येणार संख्यातच येणार संख्या घनांगुल. आता राहिलं केवली समुद्रात. आता केवली समुद्रात कुठंच आला नव्हता फक्त शुक्ललेशामध्येच येतो. कारण 13व्या गुणस्थानाकडे कोणती रेषा असणार शुक्ललेषा. गुणस्थानामध्ये शुक्ललेषा सांगितली की मग आपल्याला 4थ्या गुणस्थानापर्यंत 6 रेषा आहेत. 5व्या गुणस्थानामध्ये 5व्या 6व्या आणि 7व्या गुणस्थानामध्ये 3 शुभलेषाच आहे. आणि 8व्या गुणस्थानापासून 13व्या पर्यंत 1 शुक्ललेषाच आहे. आणि 4व्या गुणस्थानात कोणती रेषा आहे रेषा नाही रेषारहित आहे अरेषावाला जीव आहे. मग इथं त्या केवली समुद्रात कोणत्या गुणस्थानात होतो 13व्या गुणस्थानात. आर्यंत करतात ना केवली समुद्रात 13व्या गुणस्थानात केवली समुद्रात होतो. मग त्या ठिकाणी केवली समुद्रात करत असताना त्याचे 4 प्रकार येणार. दंड कपाट प्रतर आणि लोकपुरण. दंडामध्ये वेगळं क्षेत्र येणार कपाट मध्ये क्षेत्र वेगळं प्रतर मध्ये क्षेत्र वेगळं आणि लोकपुरण मध्ये वेगळं क्षेत्र. आणि त्याच्यामध्ये पण आता दंडाचे 2 प्रकार येणार. कारण ते केवली 2 दिशेच्या सन्मुख असतील. कोणते केवली पूर्व दिशेला सन्मुख असतील कोणते उत्तर दिशेला. परंतु दंडामध्ये काही फरक पडणार नाही कुठल्या पण दिशेला असलं तरी. कारण दंडामध्ये काय घ्यायचे फक्त त्या शरीराचे जे अवगान आहे त्याची जी गोलाई आहे त्या गोलाईनच ते आत्मप्रदेश लोकांच्या अग्रभागामध्ये आणि खाली पसरतात. त्यामुळे कुठल्या पण दिशेला असलं तर दंड समुद्रामध्ये फरक पडणार नाही. फक्त त्याच्यामध्ये एवढा फरक पडणार की बसून करतात की उभारून करतात. त्याने ध्यानाला बसलेले असेल समजा तर बसलेल्याची अवगान आता आपण असं बसलो तर हे जे गोलाई येणार आणि उभारलं त्याचे गोलाई फरक पडणार त्याच्यामध्ये. तर ते 2 अपेक्षेने मग क्षेत्र काढतील बसलेले आणि उभारलेले उपविष्ट आणि स्थित. दंड समुद्रामध्ये 2 प्रकार येणार. पहिल्यांदा केवली समुद्र त्याचे 4 प्रकार येणार. दंड मग कपाट मग प्रतर आणि लोकपुरण. त्याच्यामध्ये दंडाचे 2 प्रकार येणार. स्थित म्हणजे उभारून करणारे हा आणि उपविष्ट म्हणजे बसून. तर या दोघांचं क्षेत्र वेगळे येणार. बसलेल्या जीवाचं क्षेत्र आणि उभारलेल्या जीवाचं क्षेत्र दोन्हीचं दंड वेगळा येणार. तिप्पट होते ते होते बसल्या उभारण्यापेक्षा उपविष्ट तर तिप्पट असणार आहे पुढे सांगते. आणि कपाट मध्ये 4 प्रकार होणार. कपाट मध्ये काय होतं की ज्या दिशेला सन्मुख असतील तर त्याच्या पूर्ण लोकांच्या अंतापर्यंत असं ते पसरणार आडवं. दंडामध्ये तो असं उभं पसरलेलंच आहे पूर्ण 14 राजूपर्यंत काही कमी 14 राजूपर्यंत पसरलेलं आहे. आणि कपाटामध्ये काय होणार असं असं पसरणार.
मग आता पूर्वाभिमुख आहेत समजा, तर त्यांचं दक्षिण उत्तर असं पसरलं, आणि उत्तराभिमुख आहेत तर त्यांचं असं पूर्व पश्चिम पसरलं, आत्मप्रदेश. मग तिथं दोन अपेक्षा, तर लोकाकार जो आहे तो पूर्व पश्चिम कसा आहे, त्याची रुंदी जी आहे ती कमी जास्त आहे, आणि उत्तर दक्षिण कसं आहे 7 राज्य आहे. त्यामुळे दोन्हीचं क्षेत्र वेगळे येणार. पूर्वच्या दिशेला सन्मुख असणाऱ्यांचं कपाटाचं क्षेत्र आणि उत्तर दिशेला सन्मुख असणाऱ्या केवळींचं कपाटाचं क्षेत्र दोघांचं भिन्न येणार. कारण त्यांचं असं जे पूर्वाभिमुख आहे त्यांचं उत्तर दक्षिण असं 7 राज्य पसरणार, तर 7 राज्य त्याची रुंदी होणार अशी सगळीकडे खालीपासून वरपर्यंत 7 राज्य होणार. आणि जे इकडे उत्तराभिमुख असतील त्यांचं काय होणार, असं पूर्व पश्चिम खाली 7 राज्य, मध्ये लोकांमध्ये जवळ 1 राज्य, आत्म्याचे पण प्रदेश तसे होणार, आणि पुन्हा 5 राज्य आणि पुन्हा 1 राज्य, अशा प्रकारे कमी जास्त होणार. त्यामुळे त्याचं क्षेत्र काढलं की वेगळं येणार. म्हणून 2 जीव येणार, एक पूर्वाभिमुख आणि एक उत्तराभिमुख, आणि त्यामध्ये पुन्हा 2 येणार, बसलेले आणि उभारलेले, स्थित आणि उपविष्ट, म्हणजे 4 प्रकार येणार. कपाट समुद्धातामध्ये पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख, आणि याच्यामध्ये 2 स्थित आणि उपविष्ट, उभारलेले आणि बसलेले. आणि उत्तराभिमुखामध्ये पण 2 येणार, स्थित आणि उपविष्ट. असे कपाटाचे 4 क्षेत्र काढायचे आपल्याला. पूर्वाभिमुख स्थित, पूर्वाभिमुख उपविष्ट, उत्तराभिमुख स्थित, उत्तराभिमुख उपविष्ट, असे 4 क्षेत्र काढायचे. त्याच्यानंतर प्रतरचं क्षेत्र किती आहे, आणि त्यानंतर लोकपुरण समुद्घाताचं क्षेत्र, ते काय काढायची गरज नाही. लोकपुरणमध्ये काय होतंय, प्रतरमध्ये काय होतंय, वाटवले तेवढे सोडायचे. लोकाकाश सगळीकडे वाटवल्याने वेष्टिले नाही, 3 वाटवले, तर ते फक्त वाटवल्यामध्ये जात नाहीत आत्मप्रदेश, तर त्याला म्हणायचं प्रतर समुद्घात. आणि पूर्ण वाटवल्यामध्ये पण ते प्रदेश गेले तर त्याला काय म्हणायचं, लोकपुरण. ते लोकपुरण अवस्थेमध्ये आत्म्याचे प्रदेश पूर्ण लोकांमध्ये पसरलेले असतात. ते लोकांमध्ये कुठं टच झालं नाही, पूर्ण लोकाकाशाला स्पर्श होतो. म्हणजे लोकाकाशाच्या प्रत्येक एकेका प्रदेशावर त्या आत्म्याचा एक प्रदेश असतो. अभी इसमें शब्द वाक्य वो प्रदेश जाते जास्त ते आत्मप्रदेश जातात, पसरतात असं नाही. आत्मप्रदेश त्या क्षेत्रात असणारे आत्मप्रदेश ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये जातात. मानवाची मदत वगैरे करताना पसरतात, म्हणजे एक प्रदेश पसरत नाही. प्रदेश एका ह्याच्यावर जागेवर जास्त आहेत, ते पसरले म्हणजे काय झाले, त्या ठिकाणी एका जागेवर 1000 होते, आता ते पसरले म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर 10 झाले समजा, तिथपर्यंत 1000 होते, ते त्यातले विरळ होणार आत्मप्रदेश. असे सांगतात तिथं पुढं 4 प्रकार. आणि प्रतर झाल्यानंतर लोकपुरण, असे 4 प्रकार सांगतात तिथं. तर पहिल्यांदा तर दंड समुद्घाताचं, स्थित दंड समुद्घाताचं क्षेत्र किती आहे, म्हणजे उभारून दंड समुद्घात करतायत कोणी केवली, उभारून त्यांनी ध्यान करतायत, म्हणजे उभारलेली अवस्था आहे, आणि त्याच्यामध्ये दंड समुद्घात करतायत. तर त्याला त्यांचं किती क्षेत्र होणार, तर काय सांगितलं की उंच किती जातं क्षेत्र, ते काही कमी 14 राज्य, म्हणून 14 राज्य काय ना त्याचं उंची येणार, काही कमी 14 राज्य उंची येणार. व्यास किती आहे, तर त्याचं 12 अंगुल. हा तेच की त्या शरीराचं जे हे आहे
ते 12 अंगुल त्याचं चौडाई घेतलेलं आहे व्यास. मला वाटतं 500 धनुष्य उंची आहे त्यांचं काढलेलं आहे. 500 धनुष्य उंची होते ना त्यापेक्षा काय 12 अंगुल सोडायचं. 12 अंगुल प्रमाण चौडाई होते हे. सरासरी नाही एका जीवाचंच घेतलं त्यांनी चौडाई 12 अंगुल म्हणून म्हणजे प्रमाण अंगुलाच्या अपेक्षा नसणार आहे 12 अंगुल. प्रमाण अंगुल की अपेक्षा से होगा 12 नहीं वो तो वो उसी में क्षेत्र बताते हैं ना इसमें गुणा नहीं करते वो प्रमाण अंगुल में ही लेते हैं ना इसलिए गुणा नहीं करते. त्या जे असतात ना त्यांचं ते प्रमाण अंगुलनच असते ना जे चतुर्थ काळामध्ये सुरुवातीला असतात किंवा जे विदेश क्षेत्रामध्ये आहे त्यांची जी उंची आहे ते प्रमाण अंगुलनच आहे ना. जे 500 धनुष्य उंची आहे ते प्रमाण अंगुलाच्या अपेक्षेनच आहे कारण त्यांचा एक अंगुल तो प्रमाण अंगुलच आहे. तर काय सांगितलं तर 12 अंगुल त्याची जाडी म्हणजे चौडाई किती आहे 12 अंगुल. तर ते घेऊन मी क्षेत्र काढलं. त्यातला पहिला प्रकार हा घ्यायचा. पहिल्यांदा व्यास व्यास किती 12 अंगुल 12 अंगुल चौडाई म्हणजे व्यास घ्यायचं 12 अंगुल. व्यास आहे तर त्याच्यात तिप्पट करायची म्हणजे परत घेणार त्याला पुन्हा व्यासाच्या चौथ्या भागानं गुणायचं. 12 अंगुलाचं भागले 4 त्यानं गुणलं व्यासानं तर काय आलं क्षेत्रफळ आलं आणि पूर्ण 14 राजू काय कमी 14 राजू उंचीने गुणलं. 14 राजू घ्यायचे तर काय कमी उंची त्यानं गुणलं तर काय ना त्या ठिकाणी घनफळ येणार घनक्षेत्रफळ. मग इथं हे पुसते 12 गुणिले 3 किलो 12 त्रिक 36 अंगुल झाले या ठिकाणी. ते काय झालं अंगुल नाही आता काय नाव द्यायचं अंगुल 36 अंगुलच म्हणणार की आपण 36 गुणिले 3 व्यासच म्हणायचं व्यासाचंच प्रकार. हा क्षेत्रफळ सगळं मिळूनच काढायचं ना. तिथे 4 त्रिक 12 येणार 36 गुणिले 3 गुणिले काही कमी 14 राजू. आता 36 त्रिक किती 108 हे काय होणार अंगुल गुणिले अंगुल झाल्यामुळे प्रतरांगुल होणार कारण हे अंगुल आहेत आणि हे अंगुल आहेत. अंगुल गुणिले अंगुल काय होणार प्रतरांगुल होणार जे 108 प्रतरांगुल होणार. प्रतरांगुल 36 त्रिक 108 गुणिले 14 राजू काही कमी 14 राजू तर त्या 14 राजूच्या 2 चलश्रेणी होणार. जलश्रेणीमध्ये काढलं ना ते प्रमाण तर काय होणार त्या ठिकाणी 2 चलश्रेणी. 14 राजू म्हणजे 7 राजूचे 1 जलश्रेणी येते 14 राजू उंची म्हटले की 2 जलश्रेणी प्रमाण येणार म्हणून 108 प्रतरांगुल गुणिले 2 जलश्रेणी गुणिले 2 हा 36 तेच गुणाकार केला अंगुलाचं नाही गुणाकार आहेच ना तिथं 12 त्रिक 36 आहे ना आणि पुन्हा ते आपण 12चा 4 भाग घालवला तर 3 अंगुल आहे ना हे 12 भागिले 4 आहे तर ते 3
3. अच्छा, ते 3 किती येणार? 108 येणार. ते एकदम गुणाकार करायचं तर 2दा केलं. तिथं 12 गुणिले 3 केलं 36, आणि हे जर 4ला 12 भागाला 3 आलं आणि ते 14 राजू ठेवलं. मग हे 36 आणि 3चा गुणाकार केला तर हे 3, हे पण अंगुल आहेत आणि हे पण अंगुल आहेत, तर प्रतरांगुल झालं. 108 प्रतरांगुल. आणि 14 राजूचं जलश्रेणीमध्ये रूपांतर केलं तर 2 जलश्रेणी झाल्या. मग 2 जलश्रेणी गुणिले 108 प्रतरांगुल. आणि आता त्या 108ला 2 ने गुणा तर काय होणार? 216 प्रतरांगुल प्रमाण जलश्रेणी. एवढ्या जलश्रेणी 216 प्रतरांगुल प्रमाण जलश्रेणी एवढं त्याचं क्षेत्र होणार. असे हे एका जीवाचं एवढं क्षेत्र झालं. एका जीवाचं पूर्ण असं ते दंडाच्या पेक्षा जे पूर्ण 14 राजू व्यापलेलं त्याचे 216 प्रतरांगुल प्रमाण जलश्रेणी एवढं त्याचं क्षेत्र आलं. सीतवाळ दंडाचे एकच आहे. जे एक असं उंची 2 जलश्रेणी आहे आणि ते 108 प्रतरांगुल त्याचं व्यासाचं क्षेत्रफळ आलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये किती आले? ते 2चा जलश्रेणीचा जर गुणाकार केला तर 216 प्रतरांगुल प्रमाण जलश्रेणी एवढं त्याचं एका जीवाचं स्थित समुद्राचं क्षेत्र येणार. आणि एका वेळेला स्थित समुद्रात करणाऱ्या जीवाचं क्षेत्र करणारे जीव किती असणार? तर तिथे घेतलेले 40 एका वेळेला करणारे जास्तीत जास्त किती असणार? सगळे कायम 40 असतील असं नाही, परंतु जास्तीत जास्त 40 असतील. तर 40 ने गुणलं त्याला. 216 प्रतरांगुलाला 40 ने गुणायचं. 4 म्हणजे प्रतरांगुल करायचं. तर 216 प्रतरांगुलाचं 4 आहे ना. आणि जलश्रेणी का गुण करतो? जलश्रेणी गुणिले 40. तर 40 चा 216 गुणाकार केला तर किती येणार? 216 गुणिले 4 म्हणजे 864. 8640 प्रतरांगुल प्रमाण जलश्रेणी. जलश्रेणी मोठी संख्या पहिल्यांदा जलश्रेणी गुणिले 8640 प्रतरांगुल. 4 म्हणजे प्रतरांगुल. एवढं सगळ्या जीवांचं मिळून 2.5 द्वीपामध्ये कुठं वेगवेगळ्या ठिकाणी ते जीव समुद्रात करत असतील तर ते सगळं क्षेत्र आपण एकत्र केलं तर किती येणार? 8640 प्रतरांगुल प्रमाण जलश्रेणी एवढं ते स्थित दंड समुद्राचं क्षेत्र येणार. आलं का लक्षात? काय शंका असेल तर विचार जा, मी सांगते. आता प्रतरांगुल 108 आहेत आणि 2 जलश्रेणी आहेत. जलश्रेणी जास्त प्रमाण झालं ना, ते आपण 2 संख्या आहे ना, गुणिले तर चालतंय की आपल्याला. तेवढ्या जलश्रेणी झाल्या ना, तेवढ्या जलश्रेणीच आहेत ना. 108 प्रतरांगुल प्रमाण 2 जलश्रेणी म्हणजे 216 प्रतरांगुल प्रमाण जलश्रेणी. संख्याचा गुणोत्तर केलं तर चालतं. आता उपविष्ट म्हणजे बसलेल्या जीवाचं दंड समुद्राचं क्षेत्र काढायचं असेल तर काय करणार? आता सांगितलं होतं की एका जीवा म्हणजे बसलेल्याच्या पेक्षा तिप्पट होतं. म्हणजे उभारल्यापेक्षा जीव म्हणजे बसल्यानंतर किती वाटतं? हे इकडं इकडे वाढते ना, हे मांडी आपली उभारलेले ते राहिले आणि इकडं इकडे वाढले. त्याचे जे गोलाई काढले तर ह्या गोलाईपेक्षा तिप्पट येणार तो. त्याचा व्यास तिप्पट होणार. उभारलेल्या जीवाच्या व्यासापेक्षा म्हणजे चौडाईपेक्षा बसलेल्या जीवाची जी चौडाई येणार ती किती येणार? तिप्पट येणार. मग त्याचं तिप्पट येणार म्हणजे त्याचं घनफळ किती पट येणार? जसं आपण वेदना समुद्रात आणि कशा समुद्रामध्ये बघितलं तर 9 पट होणार. म्हणजे दंड समुद्राचं जे क्षेत्र आहे एका जीवाचं त्याला 9 ने गुणायचं.
म्हणजे बसलेल्या जीवांचं क्षेत्र येणार. सत्तावीस. हा याला 9 ने गुणायचं. हा तिप्पट होते त्याची चौडाई, म्हटलं त्याचं घनफळ 9 पट होते, म्हणून याला फक्त 9 ने गुणायचं. सोपं झालं बघा तुम्हाला. आता याला 9 ने गुणलं 8740 ला 9 ने गुणा, हे प्रतरांगुलच येणार. 4 म्हणजे प्रतरांगुल. किती येणार मग? बरोबर आहे ना. 900 9 चौक 36 हाचा 3 9 7 54 आणि 3 57 हाचा 5 9 8 72 आणि 5 77 77,760 एवढे प्रतरांगुल प्रमाण जगश्रेणी. हे काय ना, हे स्थित दंड समुद्घाताचं क्षेत्र आलं सगळं मिळून, आणि उपविष्ट हे वरचं आणि हे उपविष्ट ते बसलेल्या दंड समुद्घाताचं क्षेत्र. शुक्ल लेशामध्ये स्थित दंड समुद्घातामध्ये एवढं क्षेत्र स्पर्श झालेलं आहे, आणि उपविष्ट दंड समुद्घातामध्ये एवढं क्षेत्राचा स्पर्श झालेला आहे. जेवढं क्षेत्र व्यापलेलं आहे त्या जीवाने. आता जे सगळ्यांना स्थितचं कमी आणि उपविष्टचं जास्त येणार. उभारलेल्या जीवाची चौडाई विस्तार कमी असतो आणि बसलेल्या जीवाचा विस्तार जास्त असतो. बसलेलं कसं आहे ना, तसंच ते दंड समुद्रात होणार खालीवर, आणि उभारलेलं तसं उभारलेल्या जसं व्यासा कसं होणार खालीवर. हे क्षेत्र येणार. आता पुढं ह्याचं क्षेत्र आहे पूर्ण. ते परिधी काढण्यासाठी व्यासाला 3 गुणलं की परिधी येते. परिधीला व्यासाच्या 4थ्या भागाने गुणलं की क्षेत्रफळ येते. क्षेत्रफळाला उंचीने गुणलं की घनफळ येते. हा हा 3 म्हणजे परिधी. हे असं एवढं हे आहे, आणि जे गोलाई काढायचे तर तिप्पट होणार त्याची गोलाई. आता कपाट समुद्घाताचं 4 प्रकारचं क्षेत्र आहे. तर ते 4 प्रकारचं क्षेत्र काढायचंय. वेळ झालेला आहे 3:30 उद्या काढू क्षेत्र. कपाट समुद्घाताचं प्रकरण लवकरच सोपं आहे. क्योंकि ये ना काय करायचंय, काही समस्या वाचायचं आहे, हेच काढायचं आहे. माझं काय नाही, आचार्य म्हणते तसं आपल्याचा बोलत कपाट समुद्राचं तेवढं काढूया क्षेत्र. आता सोपं आहे, काय अवघड नाहीये. कपाट समुद्घातामध्ये आता पहिल्यांदा पूर्वाभिमुख येते ना, पूर्वाभिमुख स्थित कपाट समुद्घाताचे क्षेत्र काढायचं. उभारलेला आहे, पूर्व दिशेला सन्मुख आहे आणि कपाट समुद्घातामध्ये. तर त्याचं किती हे येणार, लांबी रुंदी उंची त्याची. तर उंची तर त्याची किती आहे, दंड समुद्घातामध्ये झालेलीच आहे, काही कमी 14 राजा लांब. आणि त्याचं दक्षिणोत्तर किती पसरणार, 7 राजा. पूर्वाभिमुख आहे म्हटल्यानंतर असं किती पसरणार त्याचं, असं 7 राजा. आता हे मी पूर्व दिशेला आहे, तर माझं इकडं उत्तर आणि दक्षिणेकडे आहे ना, असं पसरणार. तर इकडं पण लोकांकडे 7 राजा, इकडं तिकडे म्हणून 7 राजा लोकांकडे. तर हे पण आत्मप्रदेश किती पसरणार, 7 राजापर्यंत पसरणार. आणि ते वरपासून खालीपर्यंत असणार 7 राजा. 14 राजा उंची आणि 7 राजा त्याची चौडाई येणार, दक्षिणोत्तर चौडाई. आणि पूर्व पश्चिम किती आहे त्याचं, 12 अंगुल. हे पूर्व पश्चिम किती आहे त्याचं, 12 अंगुल आहे. म्हणून त्याचं तिन्हीचा गुणाकार करायचा. शुक्ल लेशामध्ये पूर्वाभिमुख स्थित कपाट समुद्घाताचं क्षेत्र.
राजू चौडाई आणि 12 अंगुल त्याची, नाही 60 राजू विस्तार त्याचा आणि चौडाई त्याची किती 12 अंगुल. 12 अंगुल. हाँ वो निकालने की जरूरत नहीं यहाँ पर. इतना जाएगा नहीं यहाँ पर गोलाई नहीं आएगी. ऐसा क्षेत्र हो गया, ऐसा कपाट जैसा हो गया ना, तो कपाट जैसा जो ये है होगा ना, तो उसका घनफळ निकालेंगे तो लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ज्याला गोलाई काढायची असते त्यावेळेला ते तिप्पट करून व्यासाच्या चौथ्या भागाने भागून उंचीने गुणतो आपण. ते गोलाकार संख्येचं क्षेत्राचं काढायचं असेल तर ते सूत्र आहे. आणि चौकोन वगैरेचं काढायचं सरळ घनफळ काढायचं हे काय उंची गुणिले लांबी गुणिले रुंदी या तिन्ही गुणला की त्याची घनफळ येतं. त्यामुळे या तिघांचा गुणाकार करायचा तर त्याचं क्षेत्र येणार. मग किती येणार इथं हे 14 राजू म्हणजे काय करणार आपण जगस्रे हे 1 राजू गुणिले 14 आणि इथं 7 राजू म्हणजे पण असं येणार 7 आणि 12 अंगुल. तर 7 दोन्ही 14 म्हणजे 2 जगश्रेणी होणार. 2 जगश्रेणी गुणिले 7 7 केल्या म्हटल्यावर 1 जगश्रेणी येणार. हे 7 वाले 7 केले म्हणजे 1 जगश्रेणी गुणिले 12 अंगुल. आणि जगश्रेणी गुणिले जगश्रेणी काय होते हे जगश्रेणी गुणिले जगश्रेणी जगत प्रतर. जगत प्रतर झालं. आणि इथं 2 आहे हे 12 आहे. 12 दोन्ही 24. 24 काय होणार अंगुल. जगत प्रतर गुणिले 24 अंगुल. हे 24 अंगुल प्रमाण जगत प्रतर हे एका जीवाचं स्थित पूर्वाभिमुख स्थित म्हणजे उभारलेल्या जीवाचं कपाट समुद्राचं क्षेत्र आहे. आणि असे करणारे जीव किती 40 जीव घेतले वेगवेगळ्या ठिकाणी 40 जीव करतायत समुद्रात. एका ठिकाणी जवळजवळ केलं तर एकमेकांमध्ये येणार क्षेत्र. फक्त वेगवेगळ्या विदेश क्षेत्रात कोणी इकडं भारतीय खंडामध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी केले तर त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्र येणार. तर समुद्रात करणारे जीव किती आहे 40. 24 गुणिले 40 किती आहे जगत प्रतर गुणिले 0 आणि 4 चौक 16 24 चौक 96 960 जगत प्रतर प्रमाण. बरोबर आहे ना 960 प्रतरांगुल अंगुल प्रमाण. अंगुल सूच्यंगुल येणार तर प्रतरांगुल झालं नाही तर अंगुल गुणले अंगुल आलं नाही सूच्यंगुल येणार. 960 सूच्यंगुल प्रमाण जगत प्रतर 960 सूच्यंगुल येणार. सूच्यंगुल साठी 2 संख्या आहे तशी 2 लिहिलं तरी चालतंय. 960 सूच्यंगुल प्रमाण जगत प्रतर एवढं काय म्हणणार पूर्वाभिमुख स्थित समुद्राचं क्षेत्र आहे. आता उपविष्ट सोपं आहे बसलेल्या जीवाचं याच्यापेक्षा किती पट होणार 3 पटच होणार. कारण आता हे काढायचं नाही परिधी काढायची नाही त्यामुळे 9 पट होणार नाही. ज्याला आपण ते व्यासाच्या 3 पट परिधी करतो त्याला ते 9 पट होत आहे. परंतु त्या फक्त काय होणार 3 पट होणार. म्हणजे आता चौडाई जी आहे ना ती 12 अंगुल आहे ती 36 अंगुल होणार फक्त. असं घ्यायचं मला हे आपलं चौथे म्हणजे असं हे आहे ना हे अशी चौडाई घेणार आपण. हे जे शरीर आहे ना अशी चौडाई घेणार. ये यहाँ का ये जो है ना ये चौड़ा में आएगा ये व्यास. तो ये हाँ तो ये ऐसा त्रिकोण होता है ना ऐसा हे असं आपण बसलोय आणि मांडी घातल्यानंतर हे तिप्पट झाले हे झाले. असं मी म्हणत होते असं नाही घ्यायचं असं घ्यायचं कारण असं तर पसरले 7 राजू आणि असं जे झालेलं आहे ते हे 12 अंगुल आहे उभारलेल्याचं आणि बसलेल्याचं हे 36 अंगुल असं येणार. ते
हे जे शरीराचं बसलेल्या जीवाचं म्हणजे उभारलेल्या जीवाची चौडाई एवढी आणि बसलेल्याची एवढी म्हणजे ते तिप्पट होते म्हणून काय होणार स्थित समुद्र कपाट समुद्राचं जे क्षेत्र आलं ह्याला फक्त 3 गुणायचं कारण त्याचं हे तिप्पट होते 36 अंगुल होणार त्याचं म्हणून जगत्प्रतर 960 गुणिले 3 एवढे सूच्यंकुल होणार 960 गुणिले 3 म्हणजे देणार जगत्प्रतर 0 3 सक 18 अच्छा 1 3 9 त्रिक 27 आणि 28 2880 सूच्यंकुल प्रमाण जगत्प्रतर हे उपविष्ट कपाट पूर्वाभिमुख उपविष्ट कपाट समुद्राचं क्षेत्र उभारलेल्याचं 960 सूच्यंकुल प्रमाण जगत्प्रतर येणार आणि बसलेल्याचं 2880 सूच्यंकुल प्रमाण जगत्प्रतर एवढं कपाट समुद्राचं क्षेत्र येणार. आता उत्तराभिमुख आता ह्याच्यामध्ये अजून हे कपाटाचं राहिले की कपाटाचे 4 प्रकार आहेत. आपण 2 प्रकार काढले अजून 2 प्रकार आहेत. थोडासा लोक आदो लोक उर्दू लोक ऐसा देखना पड़ेगा. उद्या करूया कारण का ते लोकाभाषाचं मध्य लोक आदो लोक आणि उर्दू लोकांचं वेगवेगळं क्षेत्रफळ काढताना वेगवेगळ्या त्याचे प्रमाण येतं ना खाली 7 राज्य 1 राज्य 5 राज्य पुन्हा 1 राज्य असं आणि ते दोन्ही जोडून मग काढावं लागेल. उद्या काढू शकतो आपण आणि त्याच्यानंतर शुक्लवेशाचं उपपादाचं एक राहणार शुक्लवेशाचं क्षेत्र प्रतरांग लोक पुढचं सोपं त्याच्यात काय अवघड नाही त्याचं काय काढावं लागत नाही. असंख्यात भूभाग घ्यायचा लोकांचा मग स्पर्शनाधिकार येईल तिथं तेजवेशाचा स्पर्श काढताना मोठं गणित आहे तेजवेशाचं ते मध्य लोकामध्ये सगळं ते समुद्र सुरहित द्वीप आहे त्यांचं सगळ्याचं क्षेत्र काढले स्पर्शनामध्ये छान आहे. परंतु ते गणित कसं म्हणजे ह्या गणिताच्या सूत्राने आपण किती असंख्याकाने ह्याचं गणित करू शकतो. पूर्ण 1 राज्य असंख्याक योजना आहेत सगळे परंतु त्याचे सुद्धा पूर्ण माप काढले किती योजना येते. जाना हा मी शुद्ध चैतन्य म्हणून जीवच आहे ज्ञान दर्शन संपन्न आहे टंकोत्तीर न्यायक स्वरूपीच आहे. जाना माझे स्वक्षेत्र माझे असंख्यात प्रदेश हेच माझे स्वक्षेत्र आहे. मी कोठे गेलो तरी माझे क्षेत्र निश्चित ठरलेले आहे नियमित आहे अनियत नाही नियत आहे. किती लोक लहान शरीरात जाऊ देत मोठ्या शरीरात जाऊ देत तेथे माझे स्वक्षेत्र लोक प्रमाणासंख्यात प्रदेशच आहे. मी त्या लोक प्रमाणासंख्यात प्रदेशातच राहणार आहे. हाच माझा चैतन्य लोक आहे त्याच्या बाहेर मी नाहीच. शरीराची अवगाहना पण माझी नाही. जाना आपल्या स्वक्षेत्राला ओळखा. चैतन्यमय आत्मप्रदेश या शरीरामध्ये आहेत. हेच माझे स्वक्षेत्र आहे. या लोकांमध्ये राहणारा मी आहेच. शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम्
विसर्जन. नमो अरिहंताय, नमो सीताय.